चंद्रपूरनंतर आपण जाऊयात अकोल्यात। महापालिका निवडणुकीनंतर राज्यातल्या अनेक महापालिकांमध्ये सत्ता स्थापनेवरून संघर्ष पेटलाय आणि यापैकीच एक होती विदर्भातली अकोल्याची महानगरपालिका। इथे भाजप 38 जागांचा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, मात्र तरीही 44 ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांना बरीच कसरत करावी लागली। त्यात काँग्रेस, वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेनेही सत्ता स्थापनेसाठी तयारी चालवली होती, मात्र अखेर भाजपनंच बाजी मारत हा संघर्ष संपवला। मित्रपक्षांच्या साथीनं अकोला महापालिकेत भाजपनं सत्ता स्थापनेचं सोपान कसं गाठलं पाहूया। त्यांनी आपापल्या आघाड्या पहिल्यांदा रजिस्टर करावं आणि आपापल्या आघाड्या रजिस्टर केल्यानंतर मग त्या आघाड्यांचं मर्जर जे आहे ते आपण असं वेगळं केलं पाहिजे। हा प्रस्ताव त्या ठिकाणी आहे आणि याचं सगळ्यात मोठं कारण की शिवसेनेने अगोदर चर्चा सुरुवात होण्याच्या अगोदरच त्यांचं रजिस्ट्रेशन वेगळा गट म्हणून केलं। अकोला महापालिकेत सर्वाधिक 38 जागा जिंकलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं स्वप्न प्रकाश आंबेडकरांनी पाहिलं, मात्र प्रकाश आंबेडकरांचं हे स्वप्न तुर्तास तरी अपूर्णच राहणार असल्याचं दिसतंय। कारण प्रकाश आंबेडकर बहुमताचा आकडा गोळा करण्यासाठी धडपडत असतानाच भाजपनं अकोला महापालिकेसाठी 44 नगरसेवकांसह गटनोंदणी देखील केली आणि भाजपला ही कामगिरी शक्य झाली ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कृपादृष्टीमुळे। होय, अकोल्यात निवडून आलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तिन्ही नगरसेवक भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे भागीदार झाले। आता भाजप बिग बॉस असलेल्या अकोल्यातील शहर सुधार आघाडीत कुणाचे किती सदस्य आहेत त्यावर एक नजर टाकूया। भाजपचे 38, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, शिवसेनेचा 1, अपक्ष 1 असे एकूण नगरसेवक आहेत 44। शहर सुधार आघाडीतर्फे हा गट 44 जणांचा आम्ही स्थापनेसाठी इथे दिला होता। आधी त्याचं व्हेरिफिकेशन करून आज रोजी सर्व 44 जण इथे हजर राहून गट स्थापित झालेला आहे। टोटल 44 आघाडीमध्ये सामीलचं आम्ही केलं होतं, ते पूर्ण 100% 44 लोक आलेले आहेत आणि त्यांचा गट स्थापन झालेला आहे। 100% महानगरपालिकेमध्ये सत्ता बसणारच होती आणि 44 लोक मिळून तो जो गट आधी स्थापन केला होता आणि आम्ही जो अर्ज भरलेला होता तो अर्ज महापौरासाठी उपमहापौरांसाठी 100% लागू झालेला है। नहीं, अकोला शहर सुधार समिति है जो अकोला के विकास के लिए है, इसलिए हमने सभी पक्षों के सभी दलों के लोगों ने उनको समर्थन दिया। बीजेपी को नहीं दिया, शहर सुधार समिति को। अकोला शहर में स्वच्छता होना, अकोला शहर एक अच्छा अकोला शहर है, उसको और अच्छा करने के लिए हमने ये प्रयास किया। और बाकी पक्ष के लोग जो है अपने अपने तरीके से विरोध करते हैं, उनका हक बनता, उन्होंने करना चाहिए, लेकिन मेरा उद्देश्य है कि अकोला शहर में विकास होना चाहिए। सभी समाज, सभी दल के लोगों को एक जनता ने हमको चुन के दिया, उनके विश्वासों के साथ हम खरा उतरेंगे। अकोल्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस ठाकरेंची शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि एमआयएम यांची मोड बांधली। कधी आंबेडकरांच्या घरी बैठकी झाल्या तर कधी स्पोर्ट क्लबमध्ये, कुणाला महापौरपद, कुणाला उपमहापौरपद आणि कुणाला स्थायी समितीचं सभापतीपद द्यायचं असं सत्तेचं गणितही ठरलं। ऐनवेळी काँग्रेसने कोणतेही पद घेणार नसल्याची भूमिका घेतली, मात्र ऐनवेळी भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळाला लावलं आणि आंबेडकरांचं अकोल्यातील सत्तेचं स्वप्न आहे ते वंचित ठेवलं। भाजपनं 44 नगरसेवकांची गटनोंदणी केल्यानंतरही काँग्रेसला 30 तारखेला चमत्कार घडेल अशी आशा अजूनही वाटते। उनके सत्ता का मार्ग मोगला हुआ, ठीक है, अच्छी बात है, उन्होंने गठ बनाए, लेकिन चुनाव अभी बाकी है। ऐसे तो कई गठ बनते, लोग पार्टी में चुन के आने के बाद में पार्टी का व्हीप नकारते हैं, ये तो सिर्फ एक गठ है। अब देखना है कि इनके आदेश के ऊपर कितने हाथ उठते और कितने नहीं उठते। उस दिन आप भी रहेंगे अकोला में, मैं भी रहूंगा, तो अभी तो पिक्चर बाकी है। सत्ता तुमची बिल्कुल 100% सत्ता हम बनाएंगे, महाविकास आघाड़ी की सत्ता बनेगी। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोधी बाकावर बसण्याची मानसिक तयारी केली। भारतीय जनता पार्टी गेल्या 10 वर्षापासून इथे सत्तेत असताना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते त्यांनी मार्गी लावले नाहीत। ते आम्ही विरोधात बसून आवाज उचलून ते प्रश्न मार्गी लावू। काही चमत्कार घडेल असं वाटतं? चमत्कार घडेल नाही घडेल ते आपापल्या सदस्याच्या त्याची सतबुद्धी आहे। ज्या लोकांनी आज त्यांच्यासोबत गट स्थापन केला ते सदस्य काय भूमिका घेतात तो त्यांचा प्रश्न आहे, पण आमचे जे सदस्य 6 सदस्य, आमचा हा गट आहे, आमचा 6चा गट आहे। आमचे 6 जण आम्ही महाविकास आघाडी, वंचित आम्ही एकत्र आहोत आणि एका दिलानं जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू। भाजप सोडून कुणाशीही युती किंवा आघाडी करा असा सल्ला शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांना दिला होता।
मात्र अकोल्यातील सत्तेसाठी शरद पवारांच्या सल्ल्यालाच केराची टोपली दाखवण्यात आल्याचं दिसतंय. तसंच दोन्ही राष्ट्रवादींवर भरोसा ठेवणं प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात चांगलंच महागात पडलेलं दिसतंय. थोडक्यात काय तर अकोल्यात भाजपच धुरंधर ठरला. उमेश अलोने, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.